नमस्कार शेतकरी बंधूंनो, अडवंटा एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीचे फुलगोबी या प्लॉटवर आपण उभे आहात. या फुलगोबीचे वाण आहे श्रावण आणि आज आपण शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी स्वतःची नर्सरी पण आहे, ओनर पण आहेत. तर आपण थोडक्यात आपण त्यांच्याकडून या व्हरायटी बद्दल जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? शंकर किशनराव सुरुशे, जे किसान हायटेक नर्सरी बामणी. आपला तालुका कोणता? हदगाव तालुका, जिल्हा नांदेड. तर आपण ही फुलगोबी किती तारखेला लागवड केली? एक अंदाजे 15 सप्टेंबरची लागवड आहे बघा. 70 दिवस झाले. बर. 60% हार्वेस्टिंग झाली समजा. 60% एक सव्वा किलो, 1 किलोचा गडा पडला समजा, 700 ते सव्वा किलो पर्यंत. बरं, तुम्हाला ह्या व्हरायटीत आणि अदर तुम्ही नर्सरी धारकच आहात, तर तुम्हाला काय वाटते? छान व्हरायटी, एकदम पांढरा शुभ्र गडा आहे. काय अडचण तरी रान आपलं सेकंड चौथं पीक आहे त्याच्यामुळे, आणि फ्रेश असलं तर चांगला आला असतं. अजून चांगलं. चौथं बेड असल्यामुळे गोष्ट बेड आहे. मित्रांनो, आज यांनी या वावरामध्ये 3 पिकं घेतलेली. तर त्यांचं म्हणणं की जर मशागत करून जर लागवड केली असती तर ह्याच्यापेक्षा अजून गड्डा मोठा आणि अजून चांगला निघाला असता. बरं, व्यापारी काय म्हणते तुम्हाला? नाही, एकदम नंबर 1. 50 रुपये किलो जागेवर ठोक नाही व्यापारी. जागेवर. बरं. आणि जर तुम्ही अदर शेतकऱ्याकडे गेले, त्यांचे काय भाव? सगळे चांगली कंडिशन चांगली. 1 किलो पर्यंत गड्डे, त्याचं नियोजन चांगलं आहे आमच्यापेक्षा. 1 सव्वा किलो पर्यंत गड्डे आले त्याचे, पांढरे शुभ्र गड्डे आहेत. आणि बाजारभाव चांगला. बाजारभाव चांगला. तुम्हाला काय वाटतं आता हे 1 किलो सव्वा किलो पर्यंत गड्डे आणि क्वालिटी? आणि मेन काय झालं, सगळं एक टाइम वन टाइम आल्यासारखी आहे सगळी. वन टाइम. जास्त मागं पुढे नाही, 10 दिवस सोडून द्या, पण छान आहे. म्हणजे 10 दिवसामध्ये सर्व 15 दिवसात पूर्ण खाली खाली 8 दिवसांनी चालू करून फक्त आम्ही. शेतकरी बंधूंनो, आपण आता शेतकऱ्यांचं आणि नर्सरी धारकांचं आपण मनोगत ऐकलेलं, आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण अडवंटा एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीचं श्रावण हे वाण आपण जरूर लागवड करावं. तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना? 100% लागवड करा. आम्ही पण पुढच्या भरपूर रुपये देणार आहोत, कारण बघले प्लॉट आपण बघल्याशिवाय चालू करत नाही, त्यासाठी स्वतः लावला आपण आधी. चांगलं. म्हणजे सुरुवातीला किती रोप आहेत आपले? एक 8,000 असेल बघा. 8,000 रोप लावले. तरी तुम्हाला म्हणजे एका पणीमध्ये किती बसतात? एका पणीमध्ये एक 20 गड्डे बसाय, 20-22-25 पर्यंत बसेल बघा. 20 किलो मध्ये. 20 किलो. काही 10 किलोच्या पण्या राहतात, आमची 20 किलोची पणी. म्हणजे त्याच्यात किती बसतात 20 किलोच्या पणीत? एक 25 गड्ड्यापर्यंत. 25 गड्ड्यापर्यंत. तर शेतकरी बंधूंनो, वजनाला सुद्धा चांगलेली आहे, त्यामुळं व्यापारी सुद्धा चांगल्या पद्धतीने भाव देतो आणि उचलतो, जाग्यावरून उचलत आहे भाव. गड्डा पांढरा शुभ्र असल्यामुळे. आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा ही व्हरायटी कशी वाटली? छान वाटली. मी तर चांगलं, जर फ्रेश राहणं असलं, नियोजन चांगलं असलं ना, तर 1.5 किलो पण ॲव्हरेज, 1 किलो. पाऊस भरपूर झालेला, तर पावसाला काय घाण्याचं सिंगल सुद्धा झाड नाही सर कुठंच. बाकी कोणताच रोग नाही, रोग कोणताच नाही. शेतकरी बंधूंनो, आपण सर्व ऐकलेच आहे, तर आपण सर्वजण ही व्हरायटी लागवड करावं आणि पुढच्या वर्षी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उत्पादन वाढवावं. नमस्कार.